अध्यक्ष पहिली महोदय, बेल वाजवेल, दुसरी बेल वाजवेल, तिसऱ्या वेळी पुढच्याला बोलायची संधी देईल, कारण 7 लोक बोलायचेत. आपल्याला वेळेवर केलं पाहिजे, बाकीच्याही सगळ्यांचा विचार केला पाहिजे. सुरू करा. माननीय अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानसभा नियम 293 अन्वये प्रस्तावावर बोलण्यासाठी मी उभा आहे. खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्यातील आपले सर्वच शेतकरी बांधव सध्या अडचणीत आहेत. शेतीला हमीभाव नसल्यानं शेतकऱ्याला शेती खऱ्या अर्थानं परवडत नाही. परंतु शासनाच्या माध्यमातून अनेक योजना देण्याचा प्रयत्न आपण करत असताना त्या योजना व्यवस्थितपणे पोहोचतात की नाही याचं अनुकरण सुद्धा आपण शासनाच्या माध्यमातून तळागाळापर्यंत करणं गरजेचं आहे. बियाणे असतील, खते असतील, मजुरी मागल्यामुळं बळीराजा शेतकरी खऱ्या अर्थानं हवालदिल झालेला आहे. लाईट बिल असेल, त्याचबरोबर वेळेवर लाईट मिळत नसेल, शेतीला बारमाही पाणी नाही, अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्यामध्ये ही परिस्थिती असताना वैयक्तिक माझ्या खेड तालुक्यासाठी बहुतांशी गावे सिंचनापासून आजही वंचित आहेत. खेड तालुक्यातील पूर्व भागातील 11 गावे असतील, पश्चिम भागातील अनेक उंचीवरची गावे असतील, सिंचनासाठी त्या ठिकाणी कळमुडी योजना असेल किंवा वेगवेगळ्या योजनाच्या माध्यमातून ती कामं पूर्णत्वाकडे गेली तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना शेतीला पाणी मिळेल. खेड तालुक्यामध्ये शेती प्रयोजनार्थ केलेले भामा आसखेड धरण शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी त्या धरणाची निर्मिती झाली होती. परंतु अचानकपणे कॅनॉल रद्द करून त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांनी पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेला खऱ्या अर्थानं पाण्याची गरज होती याची जाणीव आम्हाला आहे. परंतु खेड तालुक्याच्या शेतकऱ्यांवर अन्याय करून या ठिकाणी पाणी दोनही महानगरपालिकांना या ठिकाणी योजनेच्या माध्यमातून सुरू आहे. मला त्या ठिकाणी आरोप करायचा नाही, परंतु दोनही महानगरपालिकांच्या माध्यमातून आपण एका महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी आमदार आहात. मला विनंती करायची की आपल्या दोनही महानगरपालिकांनी खेड तालुक्याच्या या धरणामध्ये धरणांतर्गत बंधाऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये महानगरपालिकांचा निधी द्यावा आणि त्यामुळं शेतकऱ्यांना पाणी मिळेल. आणि शेतकऱ्यांच्या पाण्याबरोबरच या ठिकाणी उर्वरित जमिनीवर ते शेती करत आहेत. परंतु पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही भामा आसखेड धरण असेल, कळमुडी असेल, चासकमान असेल पूर्ण झालेला नाही. त्यामुळं जोपर्यंत शेतकऱ्यांना पुनर्वसनाच्या जमिनी मिळत नाहीत तोपर्यंत त्यांना शेतीच्या माध्यमातून उत्पन्न मिळणार नाही. शासनानं याबाबतीत दखल घेणं खूप गरजेचं आहे. परंतु या शेतकऱ्यांना पुनर्वसनाच्या माध्यमातून जमिनी देण्याऐवजी पुणे जिल्ह्यातील दुसऱ्या तालुक्यातील लोकांना लाभार्थी म्हणून त्या ठिकाणी काही एजंट मंडळी सत्ताधारी म्हणणार नाही, परंतु काही राजकीय दबाव आणून शासनाच्या माध्यमातून खास बाब म्हणून खेड तालुक्यामध्ये गुंजवणी असेल, टेमघरच्या लोकांना खेड तालुक्यामध्ये जमिनी दिल्या जातात. या बाबतीत आपणा माध्यमातून शासनाला विनंती करतो की अशा पद्धतीनं कोणाच्याही प्रस्ताव त्या ठिकाणी मंजूर करू देऊ नये. जे प्रस्ताव आलेले आहेत त्याचं वाटप होऊ नये म्हणून कलेक्टर साहेब यांना आदेश करावेत. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी पश्चिम भागातील या लोकांना 4 महिने पाणीच शिल्लक राहत नाही. उलट त्या ठिकाणी कॅनॉलचं लिकेज असेल, लायनिंग झालेलं नसेल, त्यामुळं पाण्याचे लॉस थांबवण्यासाठी लायनिंग होणं गरजेचं आहे. साठवण भागातील आदिवासी गावांना सुद्धा उन्हाळ्याचे 4 महिने पाणी नाही. अनेक प्रोजेक्ट आले, MIDC आली, रेल्वेसाठी काही जागा संपादित झाली, नवीन रस्त्यांसाठी संपादित झाली, रिंग रोडसाठी संपादित झाली. MIDCचे 5 टप्पे आमच्या खेड तालुक्यामध्ये आले, परंतु त्या माध्यमातून अनेकांना आजही MIDC मध्ये शेतकऱ्यांना परतावे मिळाले नाही. उलट एजंटांच्या माध्यमातून प्रथम प्राधान्य शेतकऱ्यांना देण्याऐवजी त्यांना दुय्यम स्थान अधिकाऱ्यांच्या माध्यमातून दिलं जाते.
आणि त्यासाठी सुद्धा न्याय मिळाला तर शेतकरी खऱ्या अर्थानं सुखावला जाईल। खेड तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळत असताना शेतीला पाणी मिळावं, हमीभाव मिळावा ही शासनाकडे माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे। पाण्याचं योग्य नियोजन व्हावं, पीक कर्ज माफ व्हावं, दूध धंद्याला प्राधान्य द्यावं। मोठ्या प्रमाणामध्ये पॉली हाऊस आमच्या खेड तालुक्यामध्ये आहेत। शासनाचं सबसिडीचा नियम 26 गुंठ्यासाठी आहे, परंतु अनेक प्रोजेक्टला जमिनी गेल्यामुळं काही लोकांकडे 10 गुंठे 8 गुंठे 9 गुंठे अशा जमिनी राहिलेल्या आहेत। त्यामुळं सबसिडीचा नियम 10 गुंठे पॉली हाऊससाठी सुद्धा राज्य सरकारने विनाअट अनुदान देण्यासाठी करावा अशी अपेक्षा आपल्या माध्यमातून शासनाला या ठिकाणी करतो। शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं या ठिकाणी अनेक प्रोजेक्ट आल्यामुळे अनेक जण भूमिहीन झालेले आहेत। खेड तालुक्यामध्ये पश्चिम भाग मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी शेतकरी आहेत। त्या भागातील शेतकऱ्यांना पर्यटनासाठी सरकारनं वाव द्यावा आणि खेड तालुक्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना आजपर्यंत यापुढेही पाणी मिळणार नसेल तर त्यांच्या जमिनी खऱ्या अर्थानं ज्या पुनर्वसनासाठी लाभ क्षेत्रात संपादित केल्या त्या परत द्याव्यात, पुनर्वसन पूर्ण करावं, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई लवकर मिळावी। शेतीला अजूनही रस्ते नाहीत, परंतु सध्या पानंद योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक कायदे या ठिकाणी सुलभ सरकारने आपल्या केलेले आहेत, त्याबद्दल धन्यवाद देतो। परंतु त्या कायद्याच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय मिळून ते रस्ते पानंद रस्ता योजनेच्या माध्यमातून व्हावेत। शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी नोकरीसाठी मदत व्हावी आणि खऱ्या अर्थानं पश्चिम भागामध्ये हिरडा प्रक्रिया केंद्र असेल, पश्चिम भागातील आणि पूर्व भागातील बंधारे, नवीन बंधारे असतील, केटीवेर असतील, बुडीत बंधारे असतील, ओढ्यावरील बंधारे असतील या ठिकाणी व्हावेत। आणि आत्ताच खऱ्या अर्थानं ताईंनी उल्लेख केल्याप्रमाणे वैयक्तिक लाभाच्या योजना या ठिकाणी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मिळाव्यात अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून, शेतकरी हाच खरा आपला करता धरता आहे एवढं गोष्ट लक्षात ठेवून आपण या ठिकाणी या सरकारनं शेतकऱ्यांसाठी अधिकचा न्याय द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो। जय जवान जय किसान, रामकृष्ण हरी। आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा।